राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. संगमनेर तालुक्यातील पठार भागात कायद्याच्या अज्ञानाने बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून अल्पवयीन मुले, मुली, महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असताना बालविवाह करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हे माहीत असताना देखील गेल्या एप्रिल महिन्यात साकूर पठार भागातील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलामुलीचा शाही बालविवाह भटजीने काही राजकीय पुढारी व नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत संपन्न केला. विशेषतः या प्रकरणात तक्रारदाराने चाइल्ड हेल्पलाईनवरती कॉल केल्यानंतर 4 दिवसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी चौकशी नोटीस बजावली असता यानंतर स्थानिक प्रशासन चौकशीसाठी सरसावले. परंतु स्थानिक प्रशासनाने केलेली कारवाई संशयास्पद आढळून आल्याने बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व स्थानिक प्रशासन कुचकामी ठरल्याचे तक्रारदार यांनी सांगितलं. या प्रकरणात सदर अल्पवयीन वधू मुलीचे अंदाजे वय 16 वर्ष तर वर मुलाचे अंदाजे वय 19 वर्ष असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या शाही बालविवाहाचे फोटो, हळदीचे फोटो, लग्नपत्रिका पुरावे म्हणून देखील अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. तरी देखील या प्रकरणी कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याचे समोर आले. या उलट या प्रकरणात कुटुंबाला व स्थानिक स्तरावरील प्रशासनाला पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला गेला असल्याचे नागरिकांतून चर्चांना आता उधाण आले आहे. यामुळे चाइल्ड हेल्पलाईनची कारवाई ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून महिला व बालकल्याण विभाग व ग्राम बाल संरक्षण समिती कागदोपत्री काम करत असल्याचा आरोप नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर होत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची, मुलीचे ओझे म्हणून लवकर लग्न लावून देण्याची मानसिकता व अज्ञानाने कायद्याची माहिती नसल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलीचे बालविवाह झाल्याने बाल अत्याचार, घरगुती हिंसा यातून आत्महत्यासारख्या घटना समोर येत आहेत. अल्पवयीन गरोदर मातांना, नवजात बालकांना जन्म देताना नरक यातना सहन कराव्या लागत असून काही प्रमाणात अल्पवयीन माता व नवजात बालकांना आपले प्राण नाहक गमवावे लागले आहे. अल्पवयात मुलामुलींचे पळून जाऊन लग्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लग्नाचे आमिष दाखवून अपहरण झालेल्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलींचा पोलीस प्रशासनाकडून शोध न घेतला गेल्याने त्या आजही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती काम करते. बालविवाह रोखणे, बालकांचे संरक्षण करणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असते. या समितीतील गावचे सरपंच हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात, तर अधिकारी म्हणून ग्रामसेवक व सदस्य अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आशा सेविका यांची जबाबदारी असते. परंतु महिला व बालकल्याण विभागाचे भोंगळ कारभाराने या समित्या फक्त कागदोपत्री कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी मुलींचे शिक्षण पूर्ण करणे, कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे, गरीब कुटुंबातील मुलींना शाळेत टिकून ठेवण्यासाठी आर्थिक मदत व शिष्यवृत्ती देणे, गावोगावी ग्रामसभा, महिला बचत गट आणि अंगणवाडीच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधून बालविवाहाचे तोटे सांगणे, सामाजिक प्रबोधन व समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.